बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये समाजकार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा ओस्तवाल यांनी यावर्षी दिवाळीच्या सणाला गोरगरीब, अपंग आणि वंचित असणाऱ्या कुटुंबाला दिवाळीचा किराणा किट वाटप केला आहे, तेही तब्बल 1000 कुटुंबाला. त्याच अनुषंगानं आपण त्यांच्याशी खास संवाद साधणार आहोत, जेणेकरून त्यांनी दिलेला जी काही दिवाळीचा किराणा आहे, जे गोड घास त्या गोरगरीब कुटुंबाला दिला गेला, त्याच अनुषंगानं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ताई, गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही समाजकार्य करताय. किती दिवसापासून समाजसेवा करताय, काय सांगा? मी तर बघा एक 14 वर्ष झालंय ह्या सामाजिक क्षेत्रात मी कार्य करते. गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते 2008चं रजिस्ट्रेशन आहे आणि 2010 पासून आपण हे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून समाजाची सेवा किंवा जे गरजवंत आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांची सेवा करण्याचं काम आपण मागच्या 14 वर्षापासून करत आहोत. आतापर्यंत कोणत्या घटकापर्यंत तुम्ही पोहोचलात आणि काय काय समाजसेवेच्या रूपानं काय काय मदत केली, काय सांगा? आत्तापर्यंत जर तुम्ही म्हणलात कुठल्या घटकापर्यंत पोहोचला तर मी तुम्हाला सांगाल की मी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आपण सगळं त्यांच्यासाठी काम केलं आहे. म्हणजे असं नाही आहे की वयोवृद्धांसाठी आपण काम केलेलं आहे किंवा लहान मुलांसाठी. लहान मुलापासून सगळ्यांसाठी आपण काम केलेलं आहे. त्याच्यात जर बघितलं तर जे शाळेत जाणारे मुलं आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप असतील किंवा जे शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी स्वेटर वाटप असतील किंवा आरोग्य शिबिर असतील किंवा मग त्याच्यात किराणा वाटप असेल किंवा मग मुलांना गणवेश वाटप असेल किंवा महिलांना आणि मुलींना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असेल, असे वेगवेगळे सामाजिक कार्य गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. आणि त्यामध्येही अजून जेव्हा दुष्काळ परिस्थिती होते तर आपल्या बीड जिल्ह्यात हा दुष्काळीचाच गृहीत धरलं जातं, कारण बऱ्याचदा आपल्याकडं दुष्काळ असतो. तर त्या अनुषंगाने आम्ही ग्रामीण भागातही गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मोफत पाणी पुरवठा करण्याचं काम गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाने वेळोवेळी केलेलं आहे. आणि गुरु आनंद महिला प्रतिष्ठान टिपिकल कुठल्याही एका गोष्टीसाठी काम करत नाही, तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी काम करतं. आणि विशेष त्याच्यामध्ये म्हणजे की आपण कुठल्याही एका जातीसाठी किंवा एका विशिष्ट धर्मासाठी आपण काम करत नाही, तर धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे, या अनुषंगाने गुरु आनंद महिला प्रतिष्ठान काम करत आहे. तुम्ही आता दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणावर दिवाळीचा जे काही किराणा किट आहे, ती किट गोरगरिबांना मोफत वाटप केले. एकंदरीत काय सांगा? दिवाळीनिमित्त जर आपण बघितलं, जो आमचा किराणा वाटपाचा उपक्रम आहे तर तो किराणा वाटपाचा उपक्रम आमचा मागच्या 12 वर्षापासून चालू आहे. आणि त्याच्यातही मी सांगते की कारण जे गरीब लोक असतात तर त्यांच्याकडं दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साहित्य नसतं. आणि माझी थिंक अशी आहे की आपण जर समजा गरिबांची जर दिवाळी गोड केली तर निश्चित आपली दिवाळी ही गोड होईल. कारण जर वाटून खाल्लं तर त्या सणाचा आनंद वेगळाच असतो. आणि त्याच्या माध्यमातून आपण गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त आपण हे गरजू लोकांना किराणा किट वाटप करतो. मग त्यामध्ये भूमिहीन असतील, अपंग असतील आणि निराधार असतील अशा अनेक वेगवेगळ्या कुटुंबांना आपण हे किराणा वाटप केलेलं आहे. आणि या किराणाच्या वाटपामध्ये म्हणजे मागच्या 12 वर्षापासून आपला हा उपक्रम चालू आहे. आणि यावर्षी आपण जेव्हा हा बीडमध्ये किराणा वाटपाचा उपक्रम घेतला तर त्या कार्यक्रमाला पोलीस महानिरीक्षक पाटील साहेब आलेले होते, BG पाटील साहेब आलेले होते आणि अनेक म्हणजे वरिष्ठ पत्रकार होते किंवा जे जिल्ह्यातील आपले प्रसिद्ध जे लोक आहेत, उद्योजक आहेत किंवा प्रतिष्ठित नागरिक आहे, असे सगळे असंख्य लोक आले होते. आणि सगळ्यांच्या म्हणजे उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपला पार पडलेला होता. गुरु महिला आनंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असताना काय काय अडचणी आल्या, काय सांगा? सर, काम करताना अडचणी तर अनेक येतात. म्हणजे जर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तो फंडचा प्रश्न आहे. कारण कुठलीही गोष्ट फंडशिवाय किंवा पैशाशिवाय होत नाही. जर आपल्याला समजा किराणाचा उपक्रम आहे आणि जर त्या किराणा दुकानाला जर आपण पैसेच दिले नाही तर काम कसं होणार? म्हणजे सगळ्यात पहिली अडचण तर तिथून सुरुवात होते. आणि दुसरी म्हणजे काय होतं की प्रॉपर लाभार्थी निवडणं. बरं, प्रॉपर लाभार्थी जरी आपण निवडले तर काय होतं माहिती
माहिती का, की बऱ्याचदा असं होतं की एखादं जवळचं राहून जातं त्यांच्या, मग ते असं होतं की ह्यांच्या जवळच्या लोकांना घेतलं, त्यांच्या जवळच्या लोकांना घेतलं, असे बरेच अनुभव येतात. पण मेन म्हणजे तुम्हाला सांगू का सर, फंडची अडचण फार मोठी येते. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगते की अनेक असे लोक आहेत बरं का, खूप पैशाले लोक आहेत. आणि आता त्यांचे नाव नाही सांगू शकत मी, खूप पैशाले लोक आहेत. आणि आपल्याला जर त्यांच्याबद्दल जर अनुभव घ्यायचा म्हटलं तर ते लोक फक्त आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू, पण जेव्हा करण्याची वेळ येते ना तर तेव्हा काहीच करत नाही सर. म्हणजे ठीक आहे, मी पाठवतो, मदत करतो, हो हो चालेल चालेल करतो, म्हणजे फक्त असंच असतं. आणि जे देणारे लोक असतात ना, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं तुम्हाला 4दा फॉलोअप घ्यावं लागत नाही. म्हणजे माझं त्याच्यातलं एक उदाहरण सांगते की आता इथं सांगणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही ते, पण मी एक सांगते माझं उदाहरण की आपल्या जिल्ह्यातले बघा बाबुरावजी पोटभरे साहेब आहेत. तर त्यांनीही आपल्याला किराणाच्या प्रोग्रामला मदत केलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी मागच्या वर्षीही आपल्याला मदत केली. आणि आवर्जून मी याच्यासाठी त्यांचं नाव घेते की यावर्षी साहेबांनी स्वतःहून फोन केला बरं का, स्वतःहून फोन केला आणि त्यांनी सांगितलं की किराणाच्या उपक्रमाला माझ्याकडून तुम्हाला एवढी एवढी मदत मी करतोय आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला माझी मदत पोहोचेल. पण 25 तारखेला काही कारणाने साहेब इथं नव्हते, म्हणून साहेबांनी नंतर मला मेसेज केला की 28 तारखेला तुम्हाला फिक्स मदत मिळेल. मग 28 तारखेला आपला किराणाचा प्रोग्राम होता, मी त्यांना काही फोन केला नाही, पण 29 तारखेला त्यांना मेसेज केला. ते म्हणजे 100% तुम्हाला सव्वा 7 वाजता मदत मिळेल. म्हणजे अशी व्यक्तिमत्व एक दुर्मिळ असतात सर, बोटावर मोजणे एवढं दुर्मिळ म्हणजे व्यक्तिमत्व असतात. नाहीतर बऱ्याच जणांना सारखा फॉलोअप घ्यावा लागतो. आणि त्याच्यातही सर तुम्हाला अजून सांगते की जेव्हा लाभार्थी काढायचे असतात, तर लाभार्थी आता इतक्या मोठ्या संख्येत तर मी एकटी तर नाही शोधून काढू शकत. मग आपण काय करतो की वेगवेगळ्या एरियामध्ये जे आपले प्रतिनिधी आहेत किंवा गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला जे सहकार्य करतात, तर ते माझे टीमचे मेंबर आहेत किंवा जे बंधू आहेत किंवा तुमच्यासारखे जे कोणी सहकार्य करतात, तर आपण त्यांना सांगतो की भैया तू 50 नावं काढ, तू 20 काढ किंवा तू 10 काढ, असं करून आपण ते ग्रुप मेंबर तयार करतो, त्या ॲडमिन त्या ग्रुपचे. आणि मग त्यांनी सहकार्य करायला अजून तिथं मेंबर आणायचे, अशा पद्धतीने आपण काम करतो. पण त्याच्यातही बरेचदा काय होतं माहिती का सर, की तिथं असंच कुणीतरी आलेलं असतं, मग कुठल्या कारणाने तरी म्हणतील की नाही नाही त्याच्यातले लोकच लाभार्थी बरोबर नव्हते, तुम्ही चांगल्याच घरचे दिले, असे प्रत्येकाची थिंकिंग कशी असते त्याला आपण काही डोकं लावू शकत नाही. पण विशेष म्हणजे अजून मला तुम्हाला सांगायचं की आपला प्रोग्राम हा बीडचा मेन प्रोग्राम आपला 28 तारखेला होता. आणि यावर्षी जवळपास 4 ठिकाणी आपला प्रोग्राम झालेला आहे. म्हणजे वैष्णव पॅलेसला मोठा प्रोग्राम झाला, त्याच्यानंतर बघा जैन भवनमध्ये एक प्रोग्राम झाला, आणि त्याच्यानंतर शिरस मार्गला 2 प्रोग्राम झालेले ते ग्रामीण भागामध्ये. तर काय होतं माहिती आहे का, की प्रत्येकजण काय करतं, फोन काय करतं की माझ्या घरच्या मावशी आहेत, माझ्या घरच्या मावशांना तुम्ही मदत करता का, माझ्या एवढेच आहेत, गरीबच आहेत, असं. आता तुम्हाला सांगते काही काही जण जेव्हा मदत करतात ना, तर ते नंतर त्यांना माहीत पडतं की समजा तुम्ही मला मदत केली आणि तुम्ही जर त्यांच्या ओळखीचे असताल, तर ती दुसरी व्यक्ती तुम्हाला फोन करते किंवा मला फोन करते की आमच्या कामावाल्या मावशी आहेत, त्यांचं नाव घ्या. आपण हो नाही काही म्हटलं, कारण आपल्याला कसं असतं सर की ते पूर्ण यादी प्रॉपर काढावं लागतात. जर आपल्याकडे पैशाचं सोंग तर आणता येत नाही ना, मग ते लगेच काय म्हणतील की मग तुम्हाला त्यांनी मदत केलेली, मग तुम्हाला मदत कशाला द्यायची ती, आम्हीच त्याच्यातले पैसे घेतो आणि वाटतो. म्हणजे अशाही थिंकिंगचे लोक आहेत. आणि रोज उठलं की सर तुम्हाला सांगते, मेसेंजरवर असू द्या, व्हॉट्सअपला असू द्या किंवा पर्सनली कॉल, फक्त आमचे लाभार्थी हे आहेत आणि तुम्ही घ्या, त्याच्यासाठीच मला प्रत्येक जणांनी फोन केला आहे. पण एकही पर्सन असं भेटला नाही सर की ज्याने मला असं म्हटलं की आमच्याकडून ही मदत घ्या. म्हणजे हे चांगलं. मला एक सांगायचं आहे तुम्हाला की जर तुमच्या घरी कामवाली मावशी आहे, ती वर्षभर तुमच्याकडं काम करते, मग तुम्ही तिला वर्षभर पगार देता, मग तुम्ही तिला दिवाळीचं बक्षीस देऊ शकत नाही का? जेव्हा तुम्ही जर तिला कामाला ठेवता तर तुमची ऐपत आहे ना तिला बक्षीस देण्यासारखी. पण ती तसं नाही करत, ते आपल्याला फोन करतील की तुम्ही यांना मदत करा म्हणून. म्हणजे असे वेगवेगळे अनुभव आहेत. आणि याच्यातही माझा एक अनुभव सांगते सर, की मध्यंतरी मी एका ठिकाणी आमच्या महिलांच्या ग्रुपनी मीटिंग ठेवली होती आणि मी तिथं गेले होते. आणि तिथं असंख्य म्हणजे 200-400 महिला त्यांनी जमा केलेल्या होत्या. आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या प्रतिष्ठानाची माहिती द्या, तुम्ही कशा पद्धतीने काम करता. तर मग मी त्यांना माझ्या प्रतिष्ठानाच्या कामाची माहिती दिली, आपण कशा पद्धतीने करतो. तर त्याच्यात बरेचसे लाभार्थी होते की ज्यांचं आपल्या यादीमध्ये नाव होतं. तर अक्षरशः सर तिथं जी महिला होती, जी लाभार्थी होती, ती लाभार्थी काय म्हणली माहिती का, की नाही म्हणे मला ह्याची गरज नाही, तुम्ही मला देऊ नका, माझ्यापेक्षा हिला जास्त गरज आहे आणि तुम्ही तिला द्या. म्हणजे असे उदाहरण सर फार कमी आहे. आणि विशेष म्हणजे त्या ताई स्वतः धुणं भांड्याचं काम करतात. धुणं भांड्याचं काम करत असताना सुद्धा त्या महिलेने मला 1000 रुपये सर मदत केलेली आहे. आणि मी त्यांना म्हटलं की ते तुम्ही काम करतात लोकांकडं, तुमची ही मदत घेणं मला योग्य नाही वाटत. म्हटलं ते मी तुम्हाला मदत नाही करते, मी गरीब लोकांसाठी करते. नाही फुल नाही फुलाची पाकळी, तुम्ही एवढं चांगलं जर काम करताय तर माझ्याकडूनही ही मदत भेटली पाहिजे. आणि या अनुषंगाने त्या यशोदाताईंनी आपल्याला सर किमान 1000 रुपयाची मदत केली, म्हणजे ती फार मोठी माझ्यासाठी मदत आहे. आणि अजून एक सांगते, एक आजी आहे म्हणजे आत्ताच्या किराणाच्याच प्रोग्राममध्ये आहे, माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे. म्हणजे
म्हणजे मी त्या आजींना म्हटलं, आजी तुम्हाला प्रोग्राम कसा वाटला? तर त्या आजीने सर त्यांच्या असं मोठे पैसे होते आणि माझा हात असा घेतला आणि माझ्या हातात ती अशी नोट दिली. आता मी थोडंसं भावुक व्हायला लागले. नक्कीच समाज कार्य करत असताना काय अडचणी असतात आणि समाज कार्य तत्पर आणि सकारात्मक न्यायचं असेल तर बारीक बारीक गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून काही दानशूर व्यक्तींनी जी मदत दिलेली आहे ती मदत खऱ्या अर्थानं लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही पूर्ण परिसर आहे, जो काही श्रम आहे, जो काही कष्ट आहे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसापासून समाजकार्य करत असताना अनेक अडचणी येतातच. एक महिला असेल तर तिला 100% अडचणी येतात. जाण्याचा प्रश्न आहे, रात्री अपरात्रीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर वेळेचा सुद्धा बंधन आहे, त्याचबरोबर टीमवर्क सगळ्यात मोठी गोष्ट आहे. टीमवर्क कसं होतं काय सांगा? सर एकतर मी तो माझं अर्ध उदाहरण राहिलं, मी ते सांगते. मी मग भावुक व्हायला लागले होते. त्याच्या आजी होत्या, तर त्या आजीने मला हातात माझ्या 200ची नोट दिली. तर मी त्या आजीनं म्हटलं की आजी ही फार मोठी आहे म्हटलं, आणि तुम्हाला बघून म्हटलं तुमची परिस्थिती एवढी ही आहे आणि तुम्ही मला कसं काय देता? तर म्हणले ताई तुम्ही काम खूप छान करताय म्हणले, आणि मला मागच्या वर्षी मी आणली होती म्हणले, पण मागच्या वर्षी माझी हिंमत झाली नाही आणि एवढं चांगलं काम कोणीच करत नाही म्हणले, आणि आमच्यासारख्या लोकांना कुणीही मदत करत नाही, म्हणून ही माझ्याकडून तुला राहते असं म्हणून त्या आजीने मला 200 रुपये दिले. आणि मला फार सर कौतुक वाटलं त्या आजींचं. आणि त्याच्यानंतर आणि त्या एकतर खूप रडल्याही आजी, तर माझ्याकडे त्याचा व्हिडिओ पण आहे. म्हणजे असे इमोशनल पण विषय बरेचसे होतात सर. आणि तुम्ही जर म्हणलं टीमवर्क, तर माझ्या टीममध्ये माहिती का की मला इतके जण आहेत की मदत करतात. म्हणजे जर आता आमच्या ग्रुप मेंबरचे जर नाव घ्यायचं म्हटलं तर एकतर आमचे लक्ष्मण भैया आहेत, त्यांच्याकडं खूप असंख्य त्यांचे मित्र कंपनी आहे, मित्र परिवार आहे की ते तिथं आपल्याला सपोर्ट करतात, मदत करतात. त्याच्यानंतर भैया जोगदंड आहेत, त्यांचेही मित्र परिवार आपल्याला सहकार्य करतात तिथं. मग कपिल सोनवणे आहेत, त्यांचेही मित्र परिवार सगळे सहकार्य करतात. सुजाता सावंत आहे, सुरेखा झिंगे आहेत, सविता जैन आहेत. म्हणजे जे असे अनेक जे ग्रुप मेंबर आहेत, तर त्या ग्रुप मेंबरच्या माध्यमातून हे सगळं काम चालतं. आणि एकट्या कुठल्याही व्यक्तीच्याने हे काम होत नाही. म्हणजे टीमवर्क फार महत्त्वाचं आहे. मग ह्याच्यात जर बघितलं तर शाहिद खान आहेत. म्हणजे असं काही नाही आहे की आमच्याकडे विशिष्ट जातीचेच लोक आहेत, असं काहीच नाही. प्रत्येक जातीच्या लोकांना आम्ही आमच्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो जर त्यांना आवड असेल तर. आणि अशा सगळ्यांना इन्व्हॉल्व करून ते आपलं काम होतं टीमवर्कच्या माध्यमातून. आणि याच्यातही सर आपल्याला मदत करणारे जे लोक आहेत हे तर मी प्रत्यक्षात सांगितले, पण अप्रत्यक्षात जे मदत करणारे म्हणजे ते फील्ड वर्क टाईमवर तिथं करणारे ते पण खूप मोठे आहेत, पण मला त्यांचे सगळ्यांचे नाव माहीत नाहीत. तर ह्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात खूप जणांनी मदत केलेली, त्याच्यामुळं हा प्रोग्राम समोर दिसतोय आपल्याला. नक्कीच या ठिकाणी जे काही कार्य आहे, समाज कार्य आहे, हे मोठ्या प्रमाणावर आहे. एकंदरीत काल तुम्ही मोठ्या प्रमाणावर दिवाळीचा सण वंचित काही अपंग लोक आहेत, गरीब कुटुंबातलं कुटुंब आहे त्यांना दिला. त्यांच्याबद्दल 2 शब्द आणि येणाऱ्या जे काही दिवाळी जी चालू आहे त्या संदर्भात नागरिकांना काय शुभेच्छा असतात काय सांगा? सर आता जर जो प्रोग्राम आपला झाला आहे तर त्याच्यात तर आपल्याला खूप जणांनी मदत केलेली आहे आणि बऱ्याच जणी सगळीकडे त्यांचं नाव घेतलेलं आहे. तर मी पहिलं तर त्यांचे आभार मानते की सगळ्यांनी सहकार्य केले म्हणून हा प्रोग्राम यशस्वी झाला आहे. आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात आपल्याला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते, कारण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही. आणि विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांबद्दल तुम्ही मला सांगता तर त्या लाभार्थ्यांचंही मी सांगते की त्यांची दिवाळी एकदम आनंदात जावो आणि माझ्याकडनं जेवढं शक्य होईल. कारण कसं असतं सर की जेव्हा आपण काम करतो तर तेव्हा आपण स्वतः सक्षम असायला पाहिजे. आणि असं म्हणतात की जर कुठलं तुमच्याकडे जर पद असेल तर तुम्ही अजून निश्चित चांगल्या प्रकारे काम करू शकता. पण मी एक सर्वसाधारण घरातली महिला आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं मला कुठलं बॅकग्राऊंड नाही, काही नाही आहे, फक्त या परिस्थितीची मला जाण आहे. कारण मी स्वतः फार गरिबी बघितलेली आहे. म्हणजे एक स्वाभिमानी भिकारी जो असतो तर माझ्या माहेरची परिस्थिती तशी होती आणि मी त्या परिस्थितीतून आलेले म्हणून मला ह्या गरीब लोकांची जाण आहे, म्हणून मी त्या लोकांसाठी काम करते. पण भविष्यात जर मला देवाने संधी दिली म्हणा किंवा तुमच्यासारख्याने सगळ्यांनी मिळून जर सहकार्य केलं तर आपल्याला महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, त्यांना पायावर उभं करण्यासाठी एक रोजगार निर्मिती कशा ना कशा पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीने पण आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि हे काम कुठल्याही एका व्यक्तीचं नाही, मी ते अजून सांगते. कारण हे जे पण काम आहे तर ते सगळेजण सहकार्य करतात, त्याच्यामुळे शक्य होतं आहे. आणि जर सगळ्यांनी सहकार्य जर केलं तर सर मी म्हणते की आपल्या जिल्ह्या एवढा मोठा जिल्हा कुठंच नसणार आहे. म्हणजे सक्षम महिला ज्या असतील तर त्या सगळ्यात जास्त आपल्या बीड जिल्ह्यात असतील, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि दिवाळीचं जर तुम्ही म्हटलं तर नागरिकाला मी काय सांगू इच्छिते तर दिवाळीच्या सणानिमित्त मी नागरिकांना सांगू इच्छिते
की जे पण कुणी ही मुलाखत बघतंय तर त्यांना मी सांगेल की हे जे मी काम करते त्याच्यात माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे. आणि बऱ्याच जणांना सर असं वाटतं की हे काम आपण करतो त्याच्यात आपल्याला काहीतरी प्राप्ती आहे, पण माझ्याकडे ह्याच्यात एकही रुपया मला प्राप्ती नाही. जर तुम्ही मला मदत केलेली आहे आणि जर तुम्हाला हिशोब विचारायचा असेल तर मी 100% त्या प्रत्येक ज्या व्यक्तीने मला मदत केलेली आहे त्यांना तर मी पूर्ण गोष्टीचा हिशोब देतेच. पण जर तुम्ही सगळ्यांनी मिळून जर सहकार्य केलं तर निश्चित आपल्या बीड जिल्ह्यात चांगल्या प्रकारे अजून काम होऊ शकतं. आणि भविष्यात मी आपल्या जे कोणी मुलाखत बघतंय तर त्या सर्वांना मी आवाहन करेन की गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे सातत्याने गरजवंतांसाठी किंवा जे भूमिहीन आहेत, अपंग आहेत, निराधार आहेत अशा लोकांसाठी काम करतं. आणि जर तुम्ही या प्रतिष्ठानाला जर मदत केली तर निश्चित मला वाटतं सर की आपला नक्कीच दिवाळीचा सण हा गोड झाल्यासारखा होईल आणि सगळ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल हेच मी सांगू इच्छिते. आणि विशेष त्याच्यात अजून सांगेल की आमची कुठलीही अट नाही आहे की तुम्ही आम्हाला पैसे दिले पाहिजे किंवा काय. तुम्ही श्रमदानही देऊ शकता किंवा तुम्ही 1 रुपयाची मदतही देऊ शकता. तुमची इच्छा राहिली की तुम्हाला काय मदत करायची ते आम्ही याच्याबद्दल नाही सांगू शकत. पण जर तुम्ही आम्हाला गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाला जर सहकार्य केलं तर निश्चित गोरगरीब लोकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. तर ह्या होत्या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा ओस्तवाल यांनी यावर्षी, दरवर्षीच करतात मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर जे काही गोरगरीब कुटुंब आहे त्यांना दिवाळीमध्ये त्यांचा दिवाळीचा गोड घास त्यांना मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं कष्ट आहे ते त्यांनी या दिवाळीमध्ये नक्कीच वापरलेलं, मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळं 1000 कुटुंबाचं बीड जिल्ह्यातल्या, बीड शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जे काही कुटुंब आहेत त्यांची आज दिवाळी मात्र आनंदात आणि गोड झालेली पाहायला मिळते आहे. जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.